तर नमस्कार मित्रांनो, मी आहे समीर आणि तुम्ही बघत आहे मित्र यूट्यूब चॅनल. तर मित्रांनो, आजचा खतरनाक व्हिडिओ आहे मित्रांनो. का बरं? तर आज मी तुम्हाला माझं जुनावाला म्हणजे जिथे आता सध्या गाई आहे ते शेड दाखवणार आहे मित्रांनो. तुम्ही ते शेड बघून शौक व्हाल मित्रांनो. असं शेड आहे मित्रांनो ते. कारण मी का बरं हसत आहो का तुम्हाला वाटत असेल की याचं आधीचं शेड खूप मस्त असेल किंवा असं तसं. आता हे शेड बघून घ्या मित्रांनो. आपलं आता सध्या कॅमेऱ्यात येऊन नाही राहिलं, एक वेळा क्लिअर दाखवतो. आता बघा, हे शेड बघून घ्या मित्रांनो आपलं. आणि तुम्हाला जे आत्ता माझं जिथे सध्या गाई आहे, आता गाई ते थोडी विहिरीतली मोटार जळाली होती, त्या करताना आपण गाय आणलेल्या नाही. पूजा वगैरे झालेली आहे टोटल. तर आज मोटार बनन तर उद्या आपण गाय घेऊन येऊ. तर पाण्याची सोय नाही आहे, कारण पाणी इथपर्यंत आलं पाहिजे विहिरीतून, त्यासाठी. तर आता सगळ्यात महत्त्वाचा व्हिडिओ, का सगळेजण मला कमेंट्स करत आहे का तुमचं आधीचं शेड व गाय कुठे आहे, का गाय आहे का नाही. तुम्हाला असं वाटत असेल का मी नवीन डेअरी फार्म चालू करतो. तर मित्रांनो नाही, मी 3 वर्षापासून डेअरी फार्म मी करत आहे. 3 वर्षापासून गाय आणलेला आहे माझ्याकडं. मी पंजाबवरून गाय आणल्या आहे, लोणीवरून गाय आणल्या आहे, कोंड्यावरून गाय आणलेल्या आहे. म्हणजे सगळ्या गायांचा आपल्या एरियातल्या सुद्धा गाया घेतलेल्या आहे. म्हणजे ऑल टोटल मला एक्सपिरियन्स आहे या गोष्टीचा. तर आजचा टॉपिक एकदम बढिया. तर आज सगळ्यात आधी आपण आत्ताचं शेड जे आहे मोठंवालं, ते आधी दाखवून देतो तुम्हाला मित्रांनो. आता हे बघू शकता, आपलं जे आता सध्या नवीन बनलेलं शेड आहे ते अशा प्रकारे आहे मित्रांनो. आता तुम्ही बघू शकता, हे वाला शेड आपला इथपासून जर पकडाल तर असं टोटल हे 75 फूट केलेलं आहे, म्हणजे फाउंडेशनमध्ये मित्रांनो. आणि मुक्तगोटा वगैरे सगळं टोटली जर पकडलं, या बाजूचा आणि या बाजूचा, इकडला मुक्तगोटा बनायचा आहे, इकडला मुक्तगोटा बनलेला आहे. तर असं टोटल शेड मित्रांनो हे 150 फूट आहे. आणि याच्यात 3 पार्टिशन केलेलं आहे. मधातलं 15 फूट आहे हे वाला. आणि इकडलं जे आहे मित्रांनो ते 15 फुटात, म्हणजे जे फ्लोरिंग PVC केली आहे, हे बघू शकता. हे जे फ्लोरिंग दिसतं हे 15 फुटात आहे. आणि हे बघा, अजून ह्या मधातलं जे 15 फूट सोडलं होतं त्यामध्ये 2.5 फुटाची 2 साईडला गव्हाणी मित्रांनो. हे बघू शकता. अशी या साईडून पण सेम अशी या साईडला कालवडीचं सेक्शन करायचं आहे. इकडून इकडे हे जागा, म्हणजे आपल्याला कालवडी आणायच्या आहे 10, त्या एम्ब्रिओ ट्रान्सफर किंवा चांगल्या सिमेंटनं भरवायचे आहे. 2 पैकी एक कोणते काम करू आपल्या जे आपल्या एरियात जे सक्सेस रेट जास्त भेटेल त्याचा. तर अशी गव्हाण केलेली आहे. 2.5 फूट हे हेडलॉक सिस्टम फिट केलेलं आहे. जाळी 6 फुटापर्यंत मारलेली आहे. 15 फूट फ्लोरिंग केलेलं आहे टोटल. 15 फुटात म्हणजे हे याच्यात नाली पण आली, निकडून 2 फूट एक्स्ट्रा केलेलं आहे, म्हणजे टोटल 15 फूट असं फ्लोरिंगमध्ये टाकलेलं आहे. आणि हे जे तुम्हाला फाउंडेशन दिसतं आहे या साईडचं फक्त, हे जे फ्लोरिंग दिसत आहे ते 15 फूट. आणि हे जे हा जो एरिया दिसत आहे मुक्तगोट्याचा, म्हणजे कवर एरिया, तो पुन्हा 15 फूट केलेला आहे. आणि इथून 45 फूट पुन्हा मुक्तगोटा घेतलेला आहे. असा एक वेळा अंदरून दाखवून देतो मित्रांनो. टोटल सेड बघून घ्या. आणि जुनं सेड म्हणजे जिथं आता काही आहे ते पण सेड एक वेळा जाऊन बघू आपण. तुम्ही शौक व्हा मित्रांनो. आणि कमेंट्स करा मित्रांनो, कसा काय तुम्हाला वाटेल तर नक्की कमेंट्स करा. मी आतापर्यंत याच्यासाठी सेड नव्हतं दाखवत, का थोडं मला पण चांगलं नव्हतं वाटत. या लेवलचं सेड आहे मित्रांनो, म्हणजे खूप बेकार कंडिशनचं सेड आहे, पण ठीकठाक आहे. तसं बेकार नाही होऊ शकत, कारण तिथंच आम्ही आतापर्यंत 1.5 वर्ष झाले गाय ठेवून आपलं चालू आहे मित्रांनो सगळं सेटअप. त्या तिच्याच गायांच्या याच्यावर आपण हे सगळं केलेलं आहे. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपलं सेड आहे. सेड खूप मस्त झालेला आहे मित्रांनो एकदम. आमच्या एरियात सेड असं कोणाचं आहे नाही, फक्त आमचंच एकच सेड आहे या एरियात डेअरी फार्मिंगचं एवढं मोठं. ते बघू शकता अशा प्रकारे झालेलं आहे टोटल सेड. तर सेड कसं वाटतं आहे मित्रांनो आपलं नवीनवालं, एक वेळा कमेंट सांगा. आणि जर काही चुकलं वाटत असेल तुम्हाला ते पण मला कमेंट्समध्ये सांगा, ते पण आपण बरोबर करू. तुम्हाला पण एक्सपिरियन्स आहे मला माहीत आहे मित्रांनो, तुम्ही पण डेअरी फार्म करता. जर नवीन कोणी असेल त्यांना कसं काय सेड वाटत आहे आपलं हे पण सांगा मित्रांनो. हेडलॉक सिस्टम पूजा झाली आहे मित्रांनो. इथं एक व्हिडिओ टाकला होता पूजा झाली म्हणून, ते पण जाऊन बघून घ्या. आणि जुने पण व्हिडिओ आपले ते पण जाऊन बघा मित्रांनो, व्हिडिओ कसे वाटते ते. आणि सबस्क्राईब पण करत चाला मित्रांनो. तर चला बघूया आपल्या घरी जाऊन आपल्या जुनं शेड मित्रांनो. आलो आपल्या जुन्या शेडवरती, म्हणजे जिथे आता आहे हे आपली गाडी. तर मित्रांनो आता तुम्ही हे बघू शकता, सध्या पाण्याची अशी सोय आहे. तिकडून असं पाणी येत आहे, इथे पाणी आपण भरून ठेवतो. ते दिसत आहे तिकडे पाईप, इथून
तो पाईप तिथून पाणी येतं घरून. हे मिल्किंग मशीन, STP मशीन हे सगळं घेतलेलं आहे आपण. तर आता बघा मित्रांनो आपलं शेड. टांटाणा मित्रांनो बघा शेड आपलं. हे आहे मित्रांनो आपलं हायटेक डेअरी फार्म जुनावाला. इथे आपलं हे बघा मित्रांनो पंजाबच्या गाई आहे इथे. मजाक वाटत असेल, ही पंजाबची आहे, ते लोणीची आहे. हिनं 30 लिटर दिलेलं आहे, ते 28 लिटरपर्यंत गेली आहे. ते पहिल्या वेताचीच गाय आहे, हे 3ऱ्या वेताची. आणि हे कालवडी आहे मित्रांनो, हे ABSची आणि हे अरमाडाची कालवड आहे. आता जवळपास 5-5 महिन्याच्या कालवडी आहे. आता हे बघा आपलं शेड. तर मित्रांनो अशा शेडमध्ये आपण स्टार्ट केला. तर पावसाळ्याचं इथं एवढा प्रॉब्लेम गेला मित्रांनो. हे जे शेण आहे मित्रांनो हे इथपर्यंत आलं होतं, कारण फेकायला जागा नाही. आपल्यापाशी जागा एवढीच होती. आणि हे दुसऱ्याचं शेत आहे, इथे टाकू देत नाही. इथून आता आपण शेणखत नेलेलं आहे, आपल्या शेतामध्ये टाकलेलं आहे. तर बघू शकता हे अशा प्रकारे शेड आहे मित्रांनो आपलं. कमेंट्स करा मित्रांनो का तुमचं शेड याच्यापेक्षा चांगलं आहे का बेकार आहे. तर हे आपलं चारा खायच्या गव्हाणी मित्रांनो, याच्यात पाणी भरून ठेवतं आणि असं चारा. बघा मित्रांनो क्वालिटीच्या गाया आहे, पण अशा याच्यात ठेवून चालू करायला कसं पण चालू करायचं. आता काय करता, तेव्हा नव्हतं आपल्यापाशी, आता केलेलं आहे आपण मोठं शेड. तर आताचं शेड ना ह्या शेडमध्ये किती फरक आहे मित्रांनो, जमीन आसमानचा. हे 2ऱ्या नंबरची गाय आहे मित्रांनो. आणि हे इकडे अशा बांधून आहे मित्रांनो, बघू शकता. सगळ्या चांगल्या क्वालिटीच्या गाई आहे. ते डेन्मार्क, ते ज्युपिटर मित्रांनो. ते जे दिसत आहे गाय ते पहिल्याच वेताचे आहे मित्रांनो. 21 लिटर दिलं. 2 दात गाय आहे मित्रांनो. हे 4 दात आहे, पहिल्या वेताची 28 लिटर दिलेलं आहे तिनं. ते व्हाईटवाली बघत आहे मित्रांनो, 24 लिटर दिलेलं आहे तिनं. हे लोणीची आहे, तिनं 26 लिटर दिलेलं आहे मित्रांनो. अशा क्वालिटीच्या गायच्या. मी पंजाबवरून गाय आणल्या होत्या मित्रांनो, तिची हे कालवड आहे मित्रांनो. हिचं नाव आम्ही घुंगरू ठेवलं होतं. तर अशा आपल्यापाशी 4 कालवडी आहे मित्रांनो. आता बघू शकता तुम्ही आपलं हे शेड मित्रांनो. तर कमेंट्समध्ये सांगा मित्रांनो का कसं काय वाटते आपली जर्नी. ते 1 वर्षापासून आपण इथे करत आहोत आणि आता ते तिथे तसा हायटेक डेअरी फार्म केलेला आहे. आता 2 दिवसात ते उद्या किंवा परवा हे सगळे तिथे जाणार आहे. सगळ्या वॉशिंग होऊन एकदम नवीन बनवून आपण तिथं नेणार आहोत यांना आणि मोकळं सोडणार आहोत. 1 वर्षापासून मित्रांनो यांना सोडलेलं नाही असं समजा, फक्त पाणी पाजायसाठी सोडायचं थोडं. आणि आता सगळ्या आपल्या एक म्हणजे केलेलं आहे त्यांना, तर राहिलेले आहे सगळ्या. ते पण कन्फर्म आहे, हे पण कन्फर्म आहे, हे व्हाईटवालीसुद्धा कन्फर्म आहे, हे सुद्धा कन्फर्म आहे. यांना लावलेलं आहे, आता यांचं अजून कन्फर्मेशन यायचं आहे. तर अशा प्रकारे आपला सेटअप आहे मित्रांनो सध्या. आता बघा तुम्ही या चॅनलवर तुम्हाला म्हणजे जे काही रिअल आहे तेच बघायला मिळणार आहे मित्रांनो. तर नक्की तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि माझा नंबर तर डिस्क्रिप्शनमध्ये मी टाकूनच देईन. तुम्हाला जर काही विचारायचं असेल तर नक्की आपल्याला फोन करू शकता मित्रांनो. तर मित्रांनो ह्या चॅनलवर तुम्हाला सबस्क्राईब करण्याचे मित्रांनो फायदे, जे रिअल कंटेंट आहे ते बघायला मिळणार मित्रांनो. आपण स्वतःच ट्रीटमेंट करतो, जे काही आहे जर प्रॉब्लेम झाला वगैरे सगळं सलाईन वगैरे स्वतःच लावतो. काही आपल्याला डॉक्टरला बोलवायचं काम पडत नाही. एखादी वेळास डॉक्टरला बोलवायचं काम पडते. जेवढं होऊ शकते तेवढं स्वतःच आम्ही करतो, कारण आमच्याकडे डॉक्टरचा थोडा प्रॉब्लेम आहे मित्रांनो. डॉक्टर टाईमवर येत नाही, म्हणजे आता ताप आला तर तो संध्याकाळी येतो म्हणते, अशी सध्याची इथची कंडिशन आहे. त्यामुळे आपण स्वतःच ट्रीटमेंट शिकलेलं आहे सगळे त्या 2-3 वर्षापासून. तर आता काही कोणाला बोलवत नाही, स्वतःच घरी करतो. तर अशी कंडिशन आहे मित्रांनो. तो नक्की सबस्क्राईब करून ठेवा आपल्या चॅनलला आणि कमेंट्स करा मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ. अजून काही विचारायचं असेल डिटेल्समध्ये तर मला कमेंट्स करा, मी तुम्हाला रिप्लाय देईन. तर बघू शकता मित्रांनो हे गाय बघा किती हाईटची आहे, शेडलाच टेकते. अशा क्वालिटीच्या गाय आहे मित्रांनो. तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा. तर भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये.